नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढलाय। धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे। झपाट्याने वाढ होते। धरणांमधील पाणी साठा वाढल्यानं नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे, तर शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळतोय। दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गंगापूर धरण 90% भरलंय। सोबतच सणकापूर धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातो। आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण आता 90% भरलेला आहे आणि म्हणूनच गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। 7400 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे ते गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ते वाढल्याचं आज आपल्याला बघायला मिळते। फक्त गंगापूरच नव्हे तर जिल्ह्यातील जे वेगवेगळे धरणं आहेत अनेक धरणं 80 ते 85% हे भरल्याचं आपल्याला बघायला मिळते। गंगापूरसह दारणा धरण देखील 85% भरलेलं आहे आणि दारणा धरणातून देखील आत्ताच्या घडीला 15,800 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे दारणा आणि गोदावरी या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढलेला आहे आणि या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि पाऊस अशाच पद्धतीने कायम राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे। दारणा असेल किंवा गोदावरी असेल या दोन्ही नदीतलं जे पाणी आहे ते नांदूर मध्यमेश्वर धरणात जातो आणि आत्ताच्या घडीला नांदूर मध्यमेश्वर धरणातून देखील 28 ते 30,000 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि गोदावरी नदीच्या माध्यमातून हे सगळं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे आणि त्यामुळे निश्चितच नाशिकमध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढ होण्यास हे कुठेतरी मदत होणार आहे। आज आणि उद्या नाशिकमध्ये पाऊस अशाच पद्धतीने कायम राहील असा अंदाज जो आहे तो एकूणच प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।